आज सकाळी 7 वाजता माझ्याकडे 23 मिस कॉल आले होते. सगळ्यांचा एकच प्रश्न होता की उमेश भाऊ लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? काही जणी म्हणतात पैसे थांबलेत, काही म्हणतात यावेळी डबल येणार आणि काही जणींना मेसेज पण आला नाही. मग नेमकं सत्य काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण काउंटडाऊन पद्धतीने जाणून घेणार आहोत. हप्ता कधी येणार, कोणाला आधी मिळणार आणि कोणाचा हप्ता थांबू शकतो. आणि जर तुम्हाला रोज अशा सरकारी अपडेट्स हवे असतील तर आताच सबस्क्राईब करा, कारण इथे मिळते खरी आणि स्पष्ट माहिती. नमस्कार महाराष्ट्र, मी आहे उमेश आणि तुम्ही पाहतात तुमचं अपडेट चॅनल म्हणजे UGS न्यूज चॅनल. चला सुरू करूया आजचं मोठं अपडेट. महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत घोषणा अजूनही आलेली नसली तरी मागील पॅटर्न पाहिला तर हप्ते साधारण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमा झाले आहेत. ही योजना जाहीर करण्यात आली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून निधी वितरणाचा प्रक्रिया आधी सुरू होती. त्यानंतर 3 ते 4 दिवसात खात्यात पैसे जमा होतात. मागील हप्त्यांचा पॅटर्न काय आहे तर 17वा हप्ता सुद्धा मिळाला, 18वा हप्ता सुद्धा मिळाला, पण हा हप्ता मिळत नाही. कोणाला आधी पैसे मिळतील ज्यांचे आधार लिंक आहे, बँक खाते सक्रिय आहे, KYC पूर्ण आहे, कोणाचा हप्ता थांबू शकतो. चुकीची माहिती, डुप्लिकेट अर्ज, पात्रता बदल, बँक खाते बंद जर यापैकी काही असेल तर हप्ता थांबू शकतो. सध्याच्या माहितीनुसार पुढचा हप्ता महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. जर 15 तारखेपर्यंत हप्ता आला नाही तर 20 तारखेपर्यंत हप्ता येऊ शकतो. बहिणींनो, ही योजना तुमच्यासाठी आहे. ही फक्त पैशांची मदत नाही तर आत्मविश्वासाची ताकद आहे. पण अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेट येईपर्यंत संयम ठेवा. तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल कोणत्या जिल्ह्याच्या आधी हप्ता जमा झाला. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तिथे खरे अपडेट सर्वात आधी मिळते.